हे ऑल, वेलकम बॅक टू द पिंक अफेअर. मी प्रिया आणि मी तुमच्यासाठी घेऊन येत असते फॅशन, DIYs, पर्सनल केअर, मोटिवेशनल स्टोरीज असे भरपूर सारे व्हिडिओज. आज आपण बघतोय मम्मा आज टिफिन मध्ये काय देणार आहे किंवा आज डब्यामध्ये काय, याचा सेकंड पार्ट. म्हणजेच फर्स्ट आपण बघितलं की ब्रेकफास्ट टिफिनला काय ऑप्शन आपण मुलांना देऊ शकतो किंवा सकाळच्या गडबडीच्या वेळेत असे कोणते सोपे पदार्थ आहेत जे पटकन होतील पण आणि मुलांना आवडतील पण. आज आपण त्याचा नेक्स्ट पार्ट बघतोय, म्हणजेच लंचच्या टिफिनला आपण मुलांना छान त्यांना आवडेल असं आणि आपल्याला करायलाही सोपं जाईल असं काय देऊ शकतो किंवा मी माझ्या मुलाला लंचच्या टिफिनला काय देते. पटकन सुरुवात करूया. सो सगळ्यात फर्स्ट, मंडेला जेव्हा मी त्याला साऊथ इंडियन स्टाईल काहीतरी देते, म्हणजे इडली असेल, डोसा असेल, उत्तप्पम, आप्पे असं काहीतरी देते, कारण संडेला मला बऱ्यापैकी या सगळ्याची तयारी करायला वेळ असतो. तेव्हा मग हे सगळं करताना मंडेला सकाळी बरीचशी गडबड होते, कारण साऊथ इंडियन करायचं म्हणजे त्याच्यासोबत चटणी वगैरे आपल्याला मुलांना द्यायला लागते. सो अशा वेळी मग दुपारचा ऑप्शन थोडासा सोपा ठेवायचा. त्यामुळे मग मी मंडेला दुपारच्या टिफिनसाठी एखादी पालेभाजी वगैरे प्रिफर करते. मेथी असेल, शेपू असेल किंवा पालकची नुसती परतून केलेली भाजी असेल किंवा कोणतीही करडई वगैरे असेल, तांदूळचा असेल, मी त्याला सगळ्या भाज्या खायची सवय लावलेली आहे. त्याच्यामुळे तो कोणतीही पालेभाजी अगदी आवडीने खातो. मग त्याच्यामुळे इडली वगैरे करत असताना कोणती एखादी पालेभाजी पटकन फोडणी टाकली की तिला जास्त वेळ बघावं लागत नाही किंवा त्याचे मसाले तयार करा किंवा ती भरूनची भाजी करा, असं याच्यामध्ये वेळ जात नाही आणि मंडेला अगदी लवकरच्या वेळेत आपला ब्रेकफास्ट आणि लंच असे दोन्ही टिफिन पटकन तयार होतात. तुम्ही पण असे कॉम्बिनेशन करता का हो? म्हणजे एखादी जर गडबडीचं असं काहीतरी असं वेगळा जर आपण ब्रेकफास्ट बनवत असू तर लंचला पटकन होणारं काही तयार करता का? माझ्यासोबत आणखीन अशा कोण कोण मावा आहेत ज्यांना या प्रश्नाचं प्रचंड टेन्शन येतं की मम्मा आज डब्यात काय. त्या सगळ्या मम्मांनी ना कमेंटमध्ये फक्त त्यांच्या गावाचं नाव मेन्शन करायचं, म्हणजे मला लक्षात येईल की आणखीन अशा माझ्या कोण कोण मैत्रिणी आहेत ज्यांना या प्रश्नाचं प्रचंड टेन्शन येतं. सो मंडेचं झाल्यानंतर ट्युसडेला मी जेव्हा त्याला उपमा किंवा पोहे असं थोडंसं साधं काहीतरी देते, जे बनवायला जास्त वेळ लागणार नाहीये, अशा वेळी मग दुपारची भाजी एखादी मसालेदार बनवली किंवा थोडीशी भरलेली वांगी असतील, भरली भेंडी किंवा भरून केलेला दोडका किंवा थोडीशी एखादी अशी भरून केलेली किंवा थोडी मसालेदार भाजी, ती करायला मग बराचसा आपल्याला वेळ मिळतो. त्याच्यामुळे मी ट्युसडेच्या टिफिनला शक्यतो मग अशी एखादी भरून केलेली किंवा थोडीशी अशी रस टाईप असते किंवा एखादी जी फळभाजी असते किंवा फ्लॉवर पण तुम्ही थोडासा मग आलू मटार असं घालून फ्लॉवर तशी करू शकता. मग बुधवारच्या टिफिनला त्याला जेव्हा मी थोडासा हेवी ब्रेकफास्ट देते, म्हणजे कोणत्याही टाईपचे पराठे असतील किंवा पनीर पराठा, आलू पराठा, एखादा मिक्स भाज्यांचा भरून केलेला पराठा, अशा वेळी मग दुपारची भाजी मी थोडीशी साधी ठेवते किंवा थोडीशी पटकन होईल या पद्धतीची करते. नुसती परतून केलेली बटाट्याची भाजी असेल, म्हणजे बटाट्याच्या आपण ज्या काचऱ्या करतो तशा काचऱ्या असतील किंवा एखादी परतलेली भेंडीची भाजी किंवा परतून केलेली सिमला मिरची, अशी कोणतीही जी भाजी पटकन होणारी असेल ती बनवते. म्हणजे मग मला ते पराठे बनवणं, त्याच्यासोबत मग दही वगैरे ते सगळं ऍडजस्ट करून देणं, हे सगळं करताना भाजीला जास्त वेळ घालवायचा नसतो. त्याच्यामुळे मग बुधवारचा असा टिफिन बनवला की अगदी सोपं पण जातं आणि आपल्याला जास्त वेळ पण लागत नाही. त्याच्यानंतर गुरुवारी मग जेव्हा त्याला मी काही भगर असेल किंवा खिचडी किंवा मग थोडंसं वेगळं जेव्हा काही देते, अशा वेळी मग दुपारची भाजी परत एखादी पालेभाजी रिपीट करायची किंवा मग थोड्याशा चेंज भाज्या पण तुम्ही करू शकता. म्हणजे सोयाबीनची असेल, सोयाबीनची थोडीशी मसालेदार भाजी असेल किंवा मग तुम्ही जर सकाळी त्याला एकदम असं सिंपल भगर दिली असेल, भाज्या वगैरे घातलेली किंवा खिचडी दिली असेल, तर दुपारची भाजी थोडीशी रस असलेली द्यायची, म्हणजे अगदी दिवसभरात कोरडं खाणं होत नाही. मग अशा वेळी तुम्ही थोडं ग्रेव्ही असलेलं सोयाबीन, वेळ असेल तुमच्याकडे तर तुम्ही पनीर करू शकता अशा दिवशी. पनीर बटर मसाला असेल किंवा सिमला मिरची वगैरे घालून असं थोडंसं पनीर मसाला, या टाईपचं तुम्ही काही करू शकता. किंवा जर तुम्हाला थोडं पनीर वगैरे करायचं नाही तर काही वेगळं ट्राय करायचं, तर तुम्ही इव्हन डाळ कांदा करू शकता, दह्यातली मेथी करू शकता, ती पण खूप छान लागते. त्यासोबतच तुम्ही मग फ्लॉवरची वगैरे थोडी वेगळी भाजी करू शकता किंवा त्यासोबतच तुम्ही कुरडईची, पापडची भाजी तुम्हाला माहिती आहे का? कुरडईची भाजी करू शकता, ती पण प्रचंड छान लागते. सो थोडंसं वेगळं काही दिलं ना की मुलांना आवडतं आणि आपल्यालाही करायलाही सोपं आणि आपलंही बरंचसं वेगळं वेगळं खाणं पण होतं. त्याच्यानंतर फ्रायडेला जेव्हा मी त्याला राईसचे प्रकार देते, म्हणजे टोमॅटो राईस असेल, मसाले भात असेल किंवा एखादा थोडा वेगळा केलेला फ्राईड राईस वगैरे असं काही असेल, त्या दिवशी मग दुपारी त्याला मी देताना एखादी पालेभाजी वगैरे रिपीट करायची जर शिल्लक असेल किंवा जर तसं नसेल करायचं तर मग त्या दिवशी डाळ कांदा तुम्ही देऊ शकता किंवा थोडासा महाद्या टाईप असतं ना, सातारकडचा महाद्या तुम्ही बघितला असेल, त्या प्रकारचं तुम्ही काही देऊ शकता. ते पण पोळीसोबत खूप छान लागतं आणि थंड जरी झालं असेल तरी ते पोळीसोबत खाल्लं जाऊ शकतं. त्यासोबतच तुम्ही आणखीन देताना कांदा टोमॅटोची चटणी देऊ शकता, ती पण प्रचंड छान होते.
किंवा मोड आलेले मूग असतील, मोड आलेली मटकी असेल, त्याची उसळ करून देऊ शकता किंवा थोडीशी मिसळ केल्यासारखी देऊ शकता. साधी मटकीची उसळ करायची, थोडीशी रसभरीत करायची आणि वरतून फरसाण टाकून द्यायचं. मुलं अगदी आवडीने खातात. सो असं थोडंसं मंडे टू फ्रायडेचं रुटीन ठेवलं ना, की आपल्याला सकाळचा वेळ पण अगदी जेव्हा 7ला 7:30ला बस येणार असतात, तेव्हा वेळ पण आपल्याला पुरतो, रुटीन पण चांगलं बसतं आणि त्यासोबतच मुलांना त्यांच्या आवडीचे आणि आपल्याला बनवायला सोपे असे बरेचसे पदार्थ पण देता येतात. सो तुम्हाला हे रुटीन कसं वाटलं किंवा तुम्हाला या आयडिया कशा वाटल्या, नक्की माझ्यासोबत शेअर करा, कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर इतरांसोबत पण नक्की शेअर करा. आणखीन भाज्यांच्या ऑप्शनमध्ये ना तुम्ही तोंडली जर मुलांना आवडत असतील तर तोंडलीची भरून भाजी करू शकता. माझा मुलगा इव्हन कारली पण खातो. त्याला भरलेली कारल्याची थोडीशी अशी आंबट-गोड भाजी असते ना चिंचगुळातली, ती आवडते. ती पण मी बऱ्याचदा प्रिफर करते. किंवा इव्हन मग पनीर स्क्रम्बल करून पनीरचं आपण भुर्जी टाईप करतो ना, तसं करू शकता तुम्ही. ते पण खूप छान लागतं. अगदी चटपटीत आणि मुलांना आवडतंच. आयडियाज कशा वाटल्या नक्की कमेंट करा आणि अशाच छान-छान व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. थँक यू.